त्यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी। थोड्याच वेळामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात नवी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय खासदारांची बैठक होती आहे। संभाजीराजे छत्रपती यांनी बोलावलेल्या बैठकीला सर्वपक्षीय खासदार उपस्थित आहेत। शिंदे गटाचे खासदार असतील, भाजप ठाकरे गटाचे खासदार बैठकीला उपस्थित आहेत। भाजप खासदार उदयनराजे भोसले हे बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत। महाराष्ट्र सदनामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू होते। सर्वपक्षीय खासदारांना या बैठकीचं निमंत्रण खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिलं होतं आणि आता आपण पाहतोय महत्त्वाचं हे आहे की संभाजीराजे छत्रपती यांच्याबरोबरच आता या बैठकीला खासदार राज्यसभेतले खासदार उदयनराजे भोसले हे देखील उपस्थित आहेत। त्याचबरोबर गजानन कीर्तिकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। जवळपास आत्तापर्यंत 15 खासदार जे आहेत ते या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। प्रामुख्यानं अजूनपर्यंत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार मात्र या बैठकीसाठी आलेले नाहीत, कारण उद्धव ठाकरे काही वेळात राजधानी दिल्लीत दाखल होणार आहेत, त्यांचा प्रतिनिधी येईल असं सांगितलं जात होतं। मात्र आत्ता आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे जे खासदार आहेत, अगदी श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने, भावना गवळे आहेत, हेमंत गोडसे आहेत, राहुल शेवाळे आहेत, संजय मंडलिक आहेत, हे सगळेजण या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सर्वपक्षीय ही बैठक बोलावलेली आहे, त्यामुळं मराठा आरक्षणासाठी आता राजधानी दिल्लीमधून या हालचाली सुरू झालेल्या आहेत। नेमकं या बैठकीमधून काय चर्चा होती किंवा बैठकीत नेमका काय निर्णय होतो हे बैठक संपल्यानंतर आपल्याला समजू शकणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली।